Okay. Good morning, class. Good morning, everybody. FYBA. And your class name is Introduction to English Literature. Here I am going to tell you a third story, a short story written by Oscar Wilde. The name of the story is The Nightingale and the Rose. It's a quite simple story, and we also call that it's a romance. The story is a romance, not the romantic story as I always told you. So let's see who is the. We are going to who was the Oscar Wilde. Oscar Wilde is a well-known British dramatist, author, playwright. Okay, his Important of Being Earnest is the most famous drama in English literature, and there is also त्याची दुसरी स्टोरी जी आहे द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे विच इज वी कॉल इट्स अ नॉवेल. आणि ती इतकी सुंदर स्टोरी जी लिहिली आहे. त्याच्यामध्ये काय असतं की एक माणूस असतो, एक मुलगा असतो. आय एम गोइंग टू टेल यू द स्टोरी ऑफ डोरियन ग्रे. तर तो मुलगा स्वतःचं चित्र काढतो. मग हळूहळू वर्ष जातात तेव्हा ते चित्र असतं मुलाचं ते म्हातारं होतं, पण तो मुलगा जो असतो तो तितका सुंदर आणि तरुण राहतो, ऑलवेज यंग. आणि शेवटी काय होतं, जेव्हा तो मरतो म्हणजे ती गोष्टी आहेत तेव्हा ते चित्र एका सुंदर मुलाचं होतं वापस, आणि तिथं हाडांचा सापळा असतो फक्त, कारण त्याचं वय अबाव 100च्या वर खूप झालेलं असतं. सो लेट्स सी. अशा प्रकारे त्याचे क्वाईट सिम्पल आणि क्वाईट इंटरेस्टिंग स्टोरीज असतात. आणि जेव्हा आपण इम्पॉर्टन्स ऑफ बिंग अर्नेस्ट पाहतो तेव्हा आपण एक हिंदी मूवी पाहिलेला असेल, हाऊसफुल. सो तर त्याच्यामध्ये जी स्टोरी असते की प्रत्येकजण स्वतःचं नाव सेम सांगतात. जसं याच्या नाटकात असतं की माझं नाव अर्नेस्ट आहे, आणि तिथंच प्रत्येकजण सांगत असतात की त्याचं नाव जॉली आहे. आणि सेम स्टोरी आहे. एक हाऊस असतं आणि त्या हाऊसमध्ये सगळे लोक आणले आणि खूप कन्फ्युजन होतं, हा माणूस अर्नेस्ट आहे की तो अर्नेस्ट आहे. आणि मग शेवटी हॅपी एंडिंग. सो आय एम गोइंग टू टेल यू अबाउट ऑथर हू इज बॉर्न इन डब्लिन, आयरिश, and died in 1900 in Spa. So, here is the story of Nightingale and the Rose. So I already told you the Nightingale and the Rose is romance. आणि याच्यामध्ये एक सुंदर स्टोरी आहे जी अगदी सिम्पल लेणी केलेली आहे आणि लहान मुलांना वाचण्यासाठी जशा स्टोरीज असतात तसं त्यांनी सांगितलेलं आहे. तर यामध्ये 3 कॅरेक्टर आहेत. पहिली तर नाइटिंगेल आहे. तर तुम्हाला माहिती आहे नाइटिंगेल म्हणजे कोण. नाइटिंगेल इज द नेम ऑफ द बर्ड. ते बघा गाणं म्हणतात, कोकिळा म्हणू शकतो आपण, ते गाणं म्हणत असते खूप सुंदर. तर ती कोकिळ पक्षी आहे पहिला. आणि दुसरं जे कॅरेक्टर आहे ते आहे स्टुडंटचं. तो एक फिलॉसॉफीचा स्टुडंट असतो आणि ही इज ते सेकंड कॅरेक्टर आहे. द थर्ड कॅरेक्टर आहे द प्रोफेसर्स डॉटर. ज्या मुलीवर हा फिलॉसॉफीचा स्टुडंट असतो तो प्रेम करत असतो. असे फक्त 3 आहेत आणि तिघंजणं वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दाखवतात. मी तुम्हाला याची स्टोरी पण सेंड करेल काल, जशी मी तुम्हाला ओपन विंडोची किंवा लास्ट लिपच्या स्टोरी सेंड केलेल्या तशा, आणि गुगलचा कोड पण देईल जो ऑलरेडी तुमच्याकडे आहे. तुम्ही रेग्युलर बेसिसवर जॉईन व्हा आणि तिथं पाहत जा. सो हिअर आय एम गोइंग टू टेल यू अबाउट द कॅरेक्टर्स अँड द स्टुडंट, देन द गर्ल अँड द लास्ट कॅरेक्टर इज अ रोज ट्री. तर ही स्टोरी अशी आहे की हा एक मुलगा असतो जो स्टुडंट असतो, यंग बॉय. आणि तो यंग मुलगा एका प्रोफेसरच्या मुलीवर जी खूपच सुंदर असते त्या मुलीवर मनापासून प्रेम करत असतो, लाईक अ ट्रू लव. पण ती जी मुलगी असते ना ती म्हणजे थोडी भाव खात असते ॲज युज्युअल. आणि त्याच्यानंतर ती मुलगी जी असते ती हा सांगतो की मी तुला काय आणून देऊ. आता त्याला कटवण्यासाठी ती मुलगी सांगते की मला एक चांगलं टवटवीत रोज आणून दे. ते असतात थंडीचे दिवस, आणि थंडीच्या दिवसामध्ये तिला गुलाब कुठून मिळणार, राईट. मग तो मुलगा खूप डिप्रेशनमध्ये जातो, रडत असतो, एरझारा घालत असतो. तिथे एक बर्ड असते नाइटिंगेल छोटीशी. तिथे पाहते की हा मुलगा जो आहे तो कसा
एडझऱ्या घालतो आहे, तिला त्याची खूप पहिले दया येते आणि त्यानंतर तिला त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं अँड शी इज अ लव विथ दॅट पर्टिक्युलर बॉय स्टुडंटवर. आणि त्याच्यानंतर मग काय होतं की जेव्हा तिला कळतं की हिला उद्या त्या मुलाला त्याच्या प्रेमासाठी त्या मुलीला गुलाबाचं फूल द्यायचं आहे, तेव्हा ती म्हणते की ओके. त्यानंतर ती गुलाबाच्या झाडाकडे जाते आणि झाडाला सांगते की मला म्हणजे एक गुलाबाचं फूल दे. तर तो सांगतो की झाड सांगतो मी असं नाही देऊ शकत, कारण मी आत्ता थंडीचे दिवस आहे आणि त्याच्यानंतर आपण असं म्हणू की नाही होऊ शकत. त्यामुळे मग ती सांगते मी सॅक्रिफाईस द्यायला तयार आहे. आणि त्यानंतर ती तिचे ब्लडनी गाणं गाते आणि त्यानंतर तिचा इतका सुंदर व्हॉईस असतो. त्याच्यानंतर ती रात्रभर त्या थंडीमध्ये गाणं म्हणते. त्याच्यानंतर तिचा एक ब्लडचा थेंब जसा जसा पडायला लागतो तसा ते गुलाबाचं फूल उमलायला लागतं. आणि जेव्हा सकाळी तो स्टुडंट बघतो की त्याला त्या गार्डनमध्ये एक मेलेला पक्षी दिसतं आणि दुसरं म्हणजे ती गुलाबाचं फूल दिसतं. ते गुलाबाचं फूल घेऊन तो त्या मुलीकडे जातो धावत तसाच, हे बघ मी तुझ्यासाठी गुलाबाचं फूल आणलं आहे. तर ती मुलगी काय म्हणते त्याला, हे बघ ठीक आहे म्हणे तू फूल आणलं आहे, पण एका दुसऱ्या मुलाने मला खूप सुंदर ज्वेलरी आणून दिलेली आहे आणि ती ज्वेलरी मी घालून आता डान्सला जाणार आहे, तर तुझं गुलाबाचं फूल मला नको आहे. आणि त्यामुळे ती त्याचं प्रेम ठोकर मारते तिच्या प्रेमाला. त्यानंतर तो मुलगा इतका चिडतो आणि सांगतो की नाही, मी आयुष्यात कधी कोणावर विश्वास नाही ठेवणार आणि खरं प्रेम असं काहीच नसतं. अशी ती स्टोरी आहे मराठीमध्ये आणि खूप सुंदर कोटेशन पण खूप सुंदर आहे. जस्ट लाईक हिअर ॲट लीज इज अ ट्रू लवर, नाईट आफ्टर नाईट हॅव संग ऑफ हिम, थ्रो आय नो नॉट हिम, नाईट आफ्टर नाईट have I told his story to the stars, and now I see him. His hair is as dark as the hyacinth blossom, and the leaves are red as the rose his desire. इव्हन त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघू शकतो खूप सुंदर आणि चांगल्या भाषेत आहे. आय होप की तुम्ही ही वाचणार आहेत मी जेव्हा तुम्हाला देईल. एखादी फेरी टेल असते ना, समजा तशीच ती फेरी टेल आहे आणि दुसरं काय नाही. मग आपण समरी बघूया. अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी फॉल्स इन अ लव विथ अ गर्ल. शी डिमांड्स रेड रोज इन ऑर्डर टू डान्स विथ हर. द स्टुडंट इज briefed the red rose in his garden. That's why he start crying. He is laminating his heart by nightingale in her nest. She said, here at last is a true lover. The nightingale looks for the red rose diligently, but she couldn't. A rose tell her, you must build it out of the music by moonlight and stain it with your own heart's blood by pressing your heart against the throne. तर तिने काय सांगितलं की तुला आता तर काय नाही, तुझ्या म्युझिकने ती कळी उगवावी लागेल आणि तिला रंग देण्यासाठी तुझं हृदय लागेल. म्हणजे ती काट्यावर एक हृदय भोकून घेते स्वतः आणि त्या हृदयाने ते फूल उमलतं. हिअर इज द पिक्चर ऑफ द लिटिल बर्ड, द थ्रोन अँड द रेड रोज. द बर्ड डज नॉट ग्रो अ ब्युटिफुल रेड रोज बाय सॅक्रिफाईस हर लाईफ. देन the student plucks it and goes to the girls where she refused and said that she gifted real jewel by rich man. She said everybody knows that jewel costs far more than flowers. It's her logic. त्या मुलीचं हे फक्त लॉजिक होतं की हां, फुल तर काय कुठं पण मिळतं, ज्वेलरी इज द मोस्ट कॉट, बट दिस इज अ स्पेशल गिफ्ट, अ रियल गिफ्ट बाय ट्रू लवर. He threw the rose into the street, where it fell into the gutters, and the cart wheel went over it. जे रस्त्यावर पडतं गटरीमध्ये आणि त्याच्यावरून घोडागाडी पण जाते. He said, what a silly thing love is. It is not half as useful as logic. तो एवढंच सांगतो की लॉजिक जास्त महत्त्वाचं आहे, प्रेम नाही.
आता आपण स्टोरीचे सेटिंग अँड कॅरेक्टर्स पाहूया. द स्टोरी इज अ सेट इन द गार्डन ऑफ फॅन्टसी. इट इज अ फुल ऑफ टॉकिंग क्रिएचर अँड ट्रीज. The major characters are the student, the nightingale. In the minor, there are many insects, butterflies, slanders, many plants and trees, the professor's girl and the lizard. So, there are the two themes. First is the love and second is sacrifice. Okay. Natural love maketh mankind, friendly love protect it, and wanton love corrupt it, embrace it. The boy and the girl both are wanton lovers, right? कारण त्यांना फक्त क्षणभंगूर होतं त्यांचं प्रेम. खरं प्रेम कोणी केलं होतं? नाइटिंगेलने. The students say, if I bring her a red rose, she will dance with me till dawn. If I bring her a red rose, I shall hold her in my arms, and she will lean her head upon my shoulder, and her hand will be clasped in mine. And the girl says, I am afraid it will not go with my dress, and besides, the chamberlain's nephew has sent me some real jewels, and everybody knows that jewels cost far more than flowers. त्याच्यामध्ये एका ट्रू लव ओके, आता आपण असं म्हणूया लवमध्ये ट्रू लव कोणाला रिप्रेझेंट टू होम? द नाइटिंगेल. Then infatuation represented by student, and the conditional love is represent the professor's daughter. त्यांचे 3 प्रकारचे 3 वेगवेगळे लव आहेत इथे, वेगवेगळ्या टाईपचे. लाईक अ ट्रू लव, नाइटिंगेलला सॅक्रिफाईस करण्यासाठी काहीच वाटत नाही. शी इज सॅक्रिफाईस हर लाईफ, शी इज अ सेल्फलेस अँड शी इज इमोशन. म्हणजे लव इज द स्ट्रॉंगेस्ट पार्ट ऑफ इमोशन्स. ही गोष्ट आहे, पण तिने त्याच्यामध्ये काहीच विचार केलेला नाही. इथं आपला जो मुलगा आहे त्याला असं वाटतं स्टुडंटला की ओके, मी जर तिला काही गिफ्ट्स दिले तर मे बी ती माझं पाटेल किंवा काय, ही इज अ नथिंग वेल. आणि ती मुलगी तर कंडिशनल लव, तिची असं सांगते की मला जो कोणी सॅटिस्फाय करेल, ओके तू रोज आणला पण त्या दुसऱ्याने तर मला ज्वेल्स दिलेले. सो त्यामुळे ते एक पेसिडो लव असं म्हणूया आपण. त्याच्यानंतर सॅक्रिफाईस. आता आपण एवढं पाहिलं की तिने काय केलं आहे, सॅक्रिफाईस करून दिले. नाइटिंगेलने कशाचाही विचार केला नाही. शी इज अ ट्रू फ्रेंड अँड ट्रू लवर. ओके. ट्रू लव इज द रेअरेस्ट अमॉंग द मॅनकाइंड. इट इज ऑफ्टन डिस्कार्ड ॲज द रेड रोज, ॲज अ लेझर इमोशन which might not demand sacrifice. Okay, at the Nightingale, she is the true friend and true lover. She was in a search of true lover. She said, here indeed is the true lover. She sacrificed her life to assist the love and make it perfect. She said, death is a great price to pay for a red rose. ती काहीच विचार करत नाही. ओके, she just say, I like it, okay, then okay. Then the nightingale last desire, all that I ask of you to return is that you will be a true lover. अशीच एक छोटीशी गोष्ट आहे. Then there is a sacrifice. Here I just say की त्या बॉडीमधून, इट्स अ व्हेरी सिम्बॉलिक पिक्चर की ते बॉडीमधून ते गुलाबाचा रेड रोज, अ सिम्बॉल ऑफ ट्रू लव, ते उगवलं आहे. About the Nightingale said, surely love is a wonderful thing. It is a more precious than emeralds. म्हणजे ते ग्रीन असतात बघ, त्याच्या पाचो. Then the dearest than the opals and pearls. In the fragments cannot buy it, nor is it set the fourth of market. It may not be purchased of the merchants, nor can be it weighed out of the balance of the gold. सो व्हॉट इज द रायटिंग स्टाईल? आता आपण ही स्टोरी पाहिली. ओके, इट्स अ फॅन्टसी, इट्स अ रोमॅन्टिक स्टोरी, और वी कॅन से इट्स अ रोमांस. बरोबर आहे ना? इट्स अ जेनर इज द फेरी टेल्स. इट्स अ काइंड ऑफ फेरी टेल्स. It's maybe say we are going to see the children's story full of indirect comments on life,
पर्सोनिफिकेशन. आता पर्सोनिफिकेशन काय आहे, तर याच्यामध्ये कोण कोण बोलतं आहे, झाड बोलतं आहे, त्याच्यानंतर लिझर्ड बोलतं आहे, त्याच्यानंतर कोकिळासुद्धा बोलते, नायटिंगेल. कारण हे ना माणसाचं लाईक अ नायटिंगेल तर ट्रू लव्हचं एकदम मॅनकाइंडमधलं रेअरेस्ट अँड ट्रू लव्हचं ती काही लाईक पुतळा आहे, आपण असं म्हणू शकतो. हे पर्सोनिफिकेशन आहे. त्यानंतर स्टुडंट आहे की काही जर मिळणार तर हा वेगळ्या प्रकारचं लव करतो. आपण या मुलीला जर गिफ्ट दिले तर मे बी शी लव इन मी बॅक. आणि ती जी मुलगी आहे ती पर्सोनिफिकेशन कशाचं आहे, तर सेल्फिश लवचं आहे. शी इज अ काइंड ऑफ विलन ऑफ द स्टोरी. सिमिलीज आर अराउंड अँड यूज अँड द सिम्बॉलिझम इन द स्टोरी. सो आय ऑलरेडी टेल यू अबाउट द पर्सोनिफिकेशन. तर कुठं कुठं झालेत, काय काय झालेले ते आपण पाहू. नंतर सिमिलीज. आता सिमिली म्हणजे काय, तर एकासारखं एक असतं बघा. ॲज वगैरे वापरतात ना, की आता इथं उपमा काय दिलेली आहे, मराठीमध्ये तिला उपमा अलंकार म्हणतात. तुम्ही ऑलरेडी हर्ट असाल त्याच्याबद्दल. आणि मोस्टली ॲजमध्ये जे असतात ते वापरतात. ओके. हिज हेअर इज अ डार्क ॲज द हायकलेड ब्रॉम. हिज लिप्स आर रेड ॲज द रोज ऑफ हिज डिझायर. बट हिज अ पॅशन हॅज मेड हिज अ फेस like a pale ivory and sorrow had set her seal upon his brow. तर याच्यामध्ये तिने कसं बोललं आहे, त्याचे ओठ गुलाबासारखे आहेत, त्याचे केस आहेत ते ब्लॉसमसारखे आहे, त्याचा चेहरा कसा आहे तर आयवरी म्हणजे हस्तिदंत. त्याच्यानंतर हे घ्या, ॲज व्हाईट ॲज द फोम ऑफ सी. पांढरा शुभ्र कसा, तर लाटासारखा, फेसासारखा. ॲज रेड ॲज द फीट ऑफ डो. ॲज येलो as the hair of the mermaiden who sits upon the amber throne. या ज्या आहेत त्या काय दिल्या, उपमा दिलेल्या आहेत तिथं खूप साऱ्या. नाव द सिम्बॉलिझममध्ये पहिलं तर आहे रेड रोज. ऑफकोर्स रेड, आय ऑलरेडी टोल्ड यू, द रेड रोज इज द सिम्बॉल ऑफ लव विच नीड कन्सर्ट नॉरिशमेंट अँड पॅशन ऑफ लवर्स. आता स्टोरी the rose into the street where it falls into the gutter and the carrier went in. जे हे स्टोरीचं होतं, जे प्रेमाला लाईफमध्ये, लॉजिकमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये काहीही किंमत नाही आहे. तुमच्या भावनांना कशाला किंमत आहे, द मनी, पैसा. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या डिझायर वेगळ्या आहेत. तसंच इथे होतं की पॅशन, त्या नायटिंगेलची पॅशन एका साईडला गेली आणि लाईफचं रिझन एका साईडला गेलं आहे. Then Nightingale, the truthful, devoted pleasure of love, who dares to sacrifice his own precious life. What house? All nights long she sang with her breast against the throne. Throne म्हणजे काटा, okay? She kept on singing and throne went deeper and deeper into her breast until the rose struck all her blood. Then student. ओके. आता तुम्हाला तो स्टुडंट तर कळले, त्याला लव वगैरे काहीही माहीत नाही आहे. त्याला फक्त त्याला म्हणजे ओके, ही जस्ट लाईक अ इग्नोरंट लव आहे. त्याला काही इवन त्याला जर ते भेटलं नाही तर त्याने ते गटरमध्ये टाकून दिलं, रेड रोज गेली उडत. आणि त्याच्यानंतर ती गर्ल येते आणि ती गर्ल सिम्बॉल आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की शी इज अ अँटॉगॉनिस्ट. ती पैशाला जास्त महत्त्व देते रॅदर दॅन रोजला, रॅदर दॅन ट्रू लवला. थँक्यू.